दिशा सालेन प्रकरण समोर येत आहेत त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? दिशा सालेन यांचा मृत्यू 5 वर्षापूर्वी 14व्या माळ्यावरून पडून झालेला आहे आणि CID सारख्या एका सक्षम यंत्रणेने तो तपास केलेला आहे आणि त्या तपासामध्ये याला कुठलाही पॉलिटिकल टच किंवा अँगल नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु शासकीय यंत्रणांनी केलेला तपास याच्यावर कदाचित त्यांच्या आईवडिलांचा विश्वास नसावा साली यांच्या आणि म्हणून आपले मुलगी गेली, आपल्या काळजाचा तुकडा केला म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये न्याय मिळेल या भावनेने अर्थ उच्च न्यायालयामध्ये ठोकलेली आहे आणि उच्च न्यायालयामध्ये याचिका स्वीकृत झाली आणि मग आता तो प्रकार तपास हायकोर्टाच्या डायरेक्शनमध्ये कदाचित पुढे होऊ शकेल, पण त्यातून काय वेगळं निघेल असं काही वाटत नाही. मी आधीच सांगितलं की जे आरोप आज आहेत तेच आरोप 5 वर्षापूर्वी पण होते. त्यातही आदित्य ठाकरेंचं नाव होतं, इतरही काही गोष्टी होत्या, पण CIDच्या तपासामध्ये कोणाचा टच नसला, अँगल नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय आता वेगळं होईल. बिहारच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे, ही एका आईवडिलांची मागणी आहे. बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदारापैकी 246 आमदार महायुतीचे आणि 42 आमदार फक्त विरोधी पक्षाचे. आता खरं तर त्यांच्याकडे काही कोणावर आविष्कारांना एवढी ताकद नाही आहे आणि निम्मा वेळ ते बोलायला घेतात. म्हणजे आम्हाला 246ला जेवढा वेळ मिळतो तेवढा 42ला मिळतो. कुठून त्यांच्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे? उलट आम्हाला तर आमच्या लोकांना म्हणजे 3 पट वेळ मिळायला पाहिजे आणि त्यांना 1 मिळायला पाहिजे. त्यांना एका तासातले 30 मिनटं त्यांना मिळतात आणि आम्हाला 15च मिनटं मिळतात.